गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या वीकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला आपण या व्हिडिओमध्ये नेक्स्ट वीकसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपण स्विंग कशा प्रकारे प्लॅन करू शकतो व मंडेसाठी आपल्या इंट्राडे लेवल्स काय असतील याचा ॲनालिसिस करू। तर अगोदर आपण बघू शकतो की फ्रायडेला मार्केटने खालच्या साईडला एक चांगली रिट्रेसमेंट दिली आहे। निफ्टी 1% आसपास डाऊन होता, तर बँक निफ्टीने 2% पेक्षा जास्त निगेटिव्ह क्लोजिंग दिलेलं आहे। तर बँक निफ्टीचे मेन कारण होतं ते HDFC बँक आणि इंड्यूस IND बँक। इथे आपण बघू शकतो की HDFC बँक 6% ते इंड्यूस IND बँक 5.5%च्या आसपास निगेटिव्हमध्ये क्लोज झालेला आहे। HDFC बँकची जर न्यूज आली होती की जे MSCI इंडेक्स आहे त्यामध्ये HDFCचं वेटेज कमी करण्यात आलेलं आहे। आता वेटेज कमी केलं म्हणजे जे इंटरनॅशनल फंड्स MSCI इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांचं एक पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट HDFCमध्ये होत होती, त्यामध्ये छोटासा एक कट केलेला आहे। परंतु हा छोटासा कट म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये खूप मोठा प्रभाव आणतो। तर म्हणून मार्केटने या न्यूजला निगेटिव्ह घेतलं व इथे आपल्याला 6%च्या आसपास डाऊनफॉल बघायला मिळाला। तर चला आपण निफ्टीचा ॲनालिसिस करू। जर आपण निफ्टीचा डेली टाइम फ्रेम बघितला तर मी तुम्हाला मागच्या वीकली ॲनालिसिसमध्ये सांगितलं होतं की निफ्टी जर या लेवलच्या वर आपल्याला क्लोजिंग देतोय तर आपलं टार्गेट असेल 18,200 व ज्यांनी माझा तो व्हिडिओ बघून जर एखादा स्विंग प्लॅन केला असेल या लेवलवरती व स्टॉप लॉस आपण हा ठेवला असता तर इथून एक आपलं चांगलं टार्गेट इथं अचीव झालेलं आहे 18,200चं। व इथे तुम्ही बघू शकतात की मार्केटने त्याच लेवलला रेजिस्टन्स घेऊन मार्केट आता खाली पडत आहे। तर जर आपल्याला ही ॲनालिसिस आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, कारण याने असेच मी तुमच्यासाठी ॲनालिसिस घेऊन येण्यासाठी एक मोटिवेशन मिळतं। तर चला आपण नेक्स्ट स्विंगचं प्लॅनिंग करू। इथे आपल्याला काय बघायला मिळतं आहे की निफ्टीने मागच्या पूर्ण एप्रिल मंथमध्ये एक व्हायलेंट मूव दिलेला आहे, एकदम स्ट्रेट वर गेला, नंतर खाली आला व पुन्हा एक स्ट्रेट रॅली दिली। तर इथून निफ्टी कन्सोलिडेशनमध्ये जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे। तर आपण काय करू, एकदा चार्ट मोठा करतो। इथे काय बघायला मिळत आहे की निफ्टीने एक हाय मारला, नंतर एक डाऊन मूव दिला। आता इथे तुम्हाला सांगितलं होतं की एम पॅटर्न बनलेला आहे, लोक सर्व शॉर्ट करतील, पण आपण इथूनच बाय केलं होतं, कारण जेव्हा मार्केट अपट्रेंडमध्ये असतं तेव्हा अप्पर साईडला रिटेल लोक खूप सेल करतात, तर मार्केट त्यांचा स्टॉप लॉस उडवायला वर नक्की जातो। तर म्हणून आपण इथं बाय केलं होतं व इथे आपण प्रॉफिट कमवलं होतं इंट्राडेमध्ये। त्यानंतर बघू शकतात की एक मोठी बुलिश कॅन्डल इथे मार्केटने दाखवली व या लेवलला ब्रेकआउट पण दिला। तर मग आता इथं आपण कसा स्विंग प्लॅन करायचा ते बघू। तर इथे ही जी कॅन्डल दिसते ना, छोटा हॅमर बनलेला आहे, हिचा लो आपण इथं मार्क करू। जर निफ्टी याच लोच्या वर मिनिमम एक दिवस तरी कन्सोलिडेशन करतोय, मग जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन देतोय तर मग आपण 17,850च्या आसपास एक टार्गेट लावू शकतो। एक छोटंसं टार्गेट असेल परंतु हाय कन्व्हिक्शन असेल व स्टॉप लॉस आपण जी ब्रेकडाऊन कॅन्डल असेल तिच्या हायच्या आसपास ठेवू शकतो। परंतु जर असं नाही होते, इथं जर निफ्टी खूपच दिवस कन्सोलिडेशन करतो मिनिमम 3-4 दिवस, तर मग आपण इथून एक मोठा स्विंग प्लॅन करू शकतो। 17,700च्या आसपास इथपर्यंत निफ्टी येऊ शकतो। इथे आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलंच आहे मागच्या वीकली ॲनालिसिसमध्ये की आपण जर मार्केट इथे आलं, इथे कन्सोलिडेशन नंतर डिसाईड होईल की मार्केटला आता 19,000 टच करायचं आहे की पुन्हा 17,000 यायचं आहे। जर इथून अप्पर साईडला ब्रेकआउट आला तर मग आपण एक चांगला स्विंग बघू शकतो। जर खालच्या साईडला आला तर पुन्हा बँक निफ्टी हा जो गॅप बनवला आहे याला फिल करण्यासाठी खाली येईल। आपण इथे 2 ॲनालिसिस बघितले, एक तर 1-2 दिवस कन्सोलिडेशन होऊन जर ब्रेकडाऊन होतं तर, किंवा जर 4-5 दिवस नंतर होतोय तर। आता दुसरं म्हणजे जर मार्केट मंडेला डायरेक्ट गॅप डाऊन ओपन होतोय किंवा वरती ओपन झाल्यानंतर जर मंडेलाच आपल्याला मोठा ब्रेकडाऊन बघायला मिळतोय तर मग मार्केट या रेंजमध्ये कन्सोलिडेशनमध्ये जाण्याचे खूप चान्सेस आहे, कारण मार्केटने इतका व्हायलेंट मूव दिलेला आहे एकदम स्ट्रेट लाईनमध्ये। तर परत जर निफ्टी खाली येतोय तर इथून पुन्हा आपण खाली एकदम मोठा कॅन्डल किंवा पुन्हा ग्रीन कॅन्डल असं बघायला मिळणार नाही। तर मार्केट या रेंजमध्ये येईल व इथे खूप दिवस कन्सोलिडेशन करेल, कारण मार्केटने पूर्ण एक महिना एक चांगली रॅली दिलेली आहे 17,000 पासून ते 18,300 पर्यंत। तर म्हणून निफ्टी इथे कन्सोलिडेशन जाण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत। तर अशा प्रकारे आपण स्विंग प्लॅन करू। तर चला इंट्राडे लेवलसाठी बघू मंडेला आपण निफ्टी कसा ट्रेड करू शकतो। जर आपण निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट बघितला तर मी तुम्हाला आधी एक लॉजिक एक्सप्लेन करतो की रिटेल लोकांना कसं ट्रॅप केलं जातं मार्केटमध्ये। तर इथे मी जसं सांगितलं की इथे एम पॅटर्न बनला होता व इथे सर्व रिटेल लोकांनी सेल केले। जेव्हा मार्केट इथे गॅप डाऊन ओपन झाले, खाली गेले, पुन्हा इथे रिटेस्टला गेले, तर या ब्रेकडाऊनला पण लोकांनी सेल केले। हा जो इथून ट्रेंडनं जर लावली इथे एक ब्रेकडाऊनला सर्वांनी सेल केले, कारण इथे एक फॉर्मेशन दिसत आहे ना, जे त्यांनी यूट्यूबला शिकलेलं आहे की मार्केट एकदम हायला असल्यावरती एम पॅटर्न बनवतं, ब्रेकडाऊन देतं, वर रिटेस्टला जातं व इथेचा एक रायझिंग वेज पॅटर्न बघायला मिळतो। ते एक ट्रेंडला लावायची, ब्रेकडाऊन आला की शॉर्ट करायचं, हा स्टॉप लॉस आणि खाली टार्गेट। परंतु इथे जसं बघायला मिळतंय की इथे ज्यांनी पण सेल केले या कॅन्डलला त्या सर्वांची स्टॉप लॉस करून मार्केट वर क्लोजिंग झाली। आता दुसऱ्या दिवशी जेव्हा मार्केट ओपन झालं तेव्हा लोकांना काय वाटलं की मार्केट इतके दिवस वर जात आहे तर आज पण खाली जाईल, तर प्रत्येक लेवलला रिटेल सेल करत गेले व हा होता एक्सपायरीचा दिवस। आता एक्सपायरीच्या दिवशी ज्यांनी पण मागच्या हप्त्यामध्ये एक्सपायरीचे पुट विकत घेतलेले 18,200 18,300चे, तर सर्वांना मार्केटने 0वरती क्लोज करून दिले, तर सर्वांचा स्टॉप लॉस काढले।
त्यानंतर मार्केट गॅप डाऊन का ओपन झाले याच्या मागचं मी तुम्हाला लॉजिक सांगतो. आता इतक्या दिवसापासून काय चालू होतं मार्केटमध्ये की मार्केट वर जातं आहे, सर्व रिटेल पुट बाय करतं व एक्सपायरीला मार्केटने त्या सर्वांचे पुट झिरो केले व एक त्यांना मोठा लॉस दिला. आता जेव्हा पूर्ण मोठा लॉस झालेला आहे तेव्हा कोणता रिटेलर इथे एंडिंगच्या वेळेस पुटमध्ये किंवा कॉलमध्ये एंट्री घेईल? कोणीच नाही घेणार, कारण आधीच इतका पुटमध्ये लॉस झाला आहे तर कोण इथे पुट घेईल? इथे फक्त प्रोफेशनल लोक पुट घेतील, रिटेल लोक नाही घेणार. म्हणून मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. आता गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर पण इतकं वर का गेलं हे याचा पण लॉजिक सांगतो. आता जेवढे पण पुट बायर होते या रेंजमध्ये त्या सर्वांनी स्टॉप लॉस खाऊन मार्केटने ग्रीन क्लोजिंग दिली. त्यानंतर एक गॅप डाऊन दाखवला, त्या सर्वांना रिग्रेट होऊन दिलं की कालच आपल्याला इतका मोठा लॉस झाला आहे, आपण पुढच्या एक्सपायरीचा पुट घेतला असता तर आपल्याला प्रॉफिट झाला असता. मग मार्केट गॅप डाऊन झाल्यानंतरच त्यांना वाटलं की मार्केट इतकं वाढलं आहे तर पुन्हा खाली जाईल. परत त्यांनी इथे पुट विकत घेण्यास सुरुवात केली, तर सर्वांचे स्टॉप लॉस खाल्ले व पुन्हा एक मेजर सेलिंग बघायला मिळाली. तर चला उद्याचं ॲनालिसिस करू. आता मार्केटने या लेवलवरती 4 वेळेस सपोर्ट घेतलेला आहे. हा 1, 2, हा आजचा 3 आणि या अगोदर जेव्हा मार्केटने इथून गॅप ओपनिंग दिली होती, हा गॅप ओपनिंग पण हा एक सपोर्टच आहे. कारण जर मार्केट इथं क्लोज नसतं झालं, समजा ही कॅन्डल जी 3.15ची आहे ती 3.10ची असती व ही जी गॅपअपची कॅन्डल आहे ही 3.15ची असती, तर इथे आपल्याला एक बुलिश ग्रीन कॅन्डल बघायला मिळाली असती इतकी मोठी. हे फक्त जे मार्केट क्लोज झालं होतं व ओपन होताना वर ओपन झालं यामुळे हा गॅप दिसत आहे. तर आपण तसं बघायला गेलं तर हा पण एक सपोर्टच आहे. तर मार्केटने इथं 4 वेळेस सपोर्ट घेतला आहे, तर हा सपोर्ट एक वीक झालेला आहे. तर मग आपण इथे सेलिंग कशी प्लॅन करू? कारण बाईंग तर प्लॅन नाही करू शकत, कारण मार्केटने इथून अगोदरच 1 वेळेस 2 वेळेस बाईंग दाखवली आहे व दुसरी बाईंग खूपच मोठी होती, परंतु सेलर्स इतके स्ट्रॉंग होते की सर्व बाईंग त्यांनी ॲब्झॉर्ब करून टाकली. आता मार्केट आलं पुन्हा या रेंजवरती, तर आपण 3 टाईपचे सेलिंग प्लॅन करू. एक तर इथे कन्सोलिडेशन होऊन जर प्रॉपर ब्रेकडाऊन भेटतो आपल्याला, तर मग आपण इंट्राडे टार्गेट ठेवू शकतो 17,990च्या आसपास व खालचा टार्गेट असेल 17,940च्या आसपास. इथे बघू शकता की निफ्टीने या लेवलला ब्रेकआउट दिला होता व त्या अगोदर थोडं कन्सोलिडेशन केलं होतं. तर ही लेवल एक सेकंड टार्गेट म्हणून वर्क करेल 940ची व त्यानंतर आपल्याला इथे एक सपोर्ट भेटेल. तर आपण एक बघितलं की जर इथून निफ्टीने प्रॉपर ब्रेकडाऊन दिला तर आपण सेल करू, मग आपले टार्गेट असेल इंट्राडेवाला. तेच जर निफ्टी इथे काय करतो, वर जातो व इथे एक डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन करतो, एक बुलिश पॅटर्न, व त्यानंतर या ट्रेंडला पण ब्रेकआउट दाखवतोय, डब्ल्यू पॅटर्नचा पण ब्रेकआउट दाखवतोय व मार्केट जर वर चाललंय तर इथे रिटेल लोकांना अट्रॅक्ट करतोय. कारण रिटेल लोक काय बघतील, हे सपोर्ट झोन आहे, इथे डब्ल्यू पॅटर्न बनतोय, मार्केट बुलिश आहे व ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आला तर इथं बाय करा. परंतु आपण जेव्हा इथून डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट येईल व या लेवलवरती जाऊन 18,150च्या आसपास जेव्हा निफ्टी विकनेस शो करेल तेव्हा आपण इथे सेल करू. आपलं पहिलं टार्गेट असेल या लोच्या आसपास जिथून निफ्टीने सपोर्ट घेतला होता व इथे जर कन्सोलिडेशन होतं थोडं, मग जर खाली ब्रेकडाऊन येतोय तर मग आपण हे टार्गेट पुन्हा ठेवू. आता तिसरं म्हणजे जर उद्या निफ्टीला एक गॅप डाऊन ओपन होतोय तर गॅप डाऊन नंतर आपल्याला एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. परंतु मला नाही वाटत की मार्केट उद्या पूर्ण क्रॅश होऊन जाईल, कारण जर सेलिंग प्रेशर इथं आला तर सर्व लोक इथे एम पॅटर्न बघून इथे सेल करतील व रिटेल लोकांना मार्केट इतकं इझिली पैसे नाही कमवून देत, म्हणून इथे एक आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. तर हे झाले सेलिंगचे अनालिसिस. बाईंग तर आपण इथे प्लॅन नाही करणार. बाईंग फक्त जर 18,160च्या इथे येऊन जर मार्केट कन्सोलिडेशन करतंय व अप्पर साईडचा ब्रेकआउट देत आहे तर मग आपण हा फर्स्ट टार्गेट ठेवू शकतो व नंतर हा गॅप फिलिंगचा एरिया एक सेकंड टार्गेट ठेवू शकतो. तर चला आता बँक निफ्टीचं अनालिसिस करू. बँक निफ्टीच्या आपल्याला खूपच बिअरिश कॅन्डल बघायला मिळते, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की बँक निफ्टीपेक्षा स्ट्रॉंग आहे, तो अपसाईडला पण तेवढा स्ट्रॉंग आहे आणि डाऊन साईडला पण तेवढा स्ट्रॉंग आहे. तर इथे आपल्याला एक मोठी बिअरिश कॅन्डल बघायला मिळते जी मागच्या 5 दिवसाच्या लोला सुद्धा ब्रेक करून खाली क्लोजिंग दिलेलं आहे. तर हे खूपच बिअरिश साईन आहे व या लेवलला पण खालच्या साईडला बँक निफ्टीने ब्रेकडाऊन दिलेला आहे. तर मग आपण इथे स्विंग तर नाही प्लॅन करू शकत, स्विंग ते इथेच प्लॅन करू शकतो जेव्हा 42,000च्या आसपास मार्केट येईल या रेंजवरती व इथे कन्सोलिडेशन नंतर मिनिमम 3-4 दिवस कन्सोलिडेशन नंतरचा खालच्या साईडला ब्रेकडाऊन आला तर मग आपण सेल करू शकतो. 41,300च्या आसपास टार्गेट ठेवू शकतो. परंतु इथे लगेच आपण स्विंग प्लॅन नाही करणार, कारण बँक निफ्टीने खूपच व्हायलेंट मूव्ह दिलेला आहे. जर हीच कॅन्डल या रेंजच्या आसपास क्लोज झाली असती तर इथे कन्सोलिडेशन होता आपण सेल करू शकलो असतो या टार्गेटपर्यंत. इंट्राडेचं अनालिसिस करू. बँक निफ्टीने या लेवलला ब्रेकडाऊन दिला, इथे पण 4 वेळेस सपोर्ट घेतला तर 1, 2, 3, 4 नंतर ब्रेकडाऊन दिला. इथे एक आपल्याला सपोर्ट बघायला मिळतो बँक निफ्टीमध्ये या लेवलच्या आसपास. जर उद्या बँक निफ्टी ओपन होऊन डायरेक्ट इथे येऊन ब्रेकडाऊन देतोय तर मग आपण इथे एक बाय करू शकतो, कारण मार्केट इतक्या वरतून पडत येत आहे 43,600 पासून ते आता 42,500 पर्यंत. तर 1100 पॉईंटची मुवमेंट इतक्या स्ट्रेट लाईनमध्ये फॉलो झाली. जर इथून ब्रेकडाऊन आला तर मग आपण इथून एक फेक ब्रेकडाऊनचा ट्रेड घेऊ शकतो अप्पर साईडचा व बँक निफ्टी 42,700 पर्यंत येऊ शकतो. नंतर इथे येऊन डिसाईड होईल की बँक निफ्टीला वर जायचं की खाली. जर इथे कन्सोलिडेशन नंतर पुन्हा अप्पर साईडला होल्ड करतोय रेजिस्टन्सच्या आसपास, मग जर ब्रेकआउट आला तर मग आपण
या लेवलच्या आसपास एक टार्गेट प्लॅन करू शकतो 42,900च्या आसपास. तेच जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन आला तर मग आपण हा जो गॅप बनवला आहे बँक निफ्टीने तो फिल करण्यासाठी बँक निफ्टी खाली येऊ शकतो. मंडेला बघूच बँक निफ्टी कसा ओपन होतोय, कारण ही जी HDFC बँकची न्यूज आहे ना, जी तुम्हाला मी सांगितली MSCI इंडेक्सची, ती इतकी मेजर न्यूज नाही आहे. म्हणजे त्या स्टॉकसाठी मेजर आहे, परंतु त्या स्टॉकमुळे पूर्ण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये क्रॅश येईल, मार्केट खाली पडेल, खाली कोसळेल असं जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे. परंतु मला हे कळत नाही की IndusInd त्या बँक आहे त्या का खाली पडल्या, त्याचं मागचं काही कारण असेल दुसरं, ते तर आता कळलंच आपल्याला मंडे किंवा ट्यूजडेपर्यंत. कारण प्राईस कधी पण अगोदर आपल्याला इंडिकेशन देते व न्यूज नंतर येते. म्हणजे न्यूज अगोदरच आली असते, परंतु जे इन्सायडर लोक असताना तेच या न्यूजमधून प्रॉफिट कमवतात. आपल्याला न्यूज नंतर कळते व रिटेल लोक काय करतात, जर न्यूज आली ना तेव्हा सेल करतील व तेव्हाच निफ्टी बँक निफ्टी बॉटम म्हणून आपल्या रिट्रेसमेंटसाठी वर जातील. तर अशा प्रकारे मार्केटमध्ये खेळ चालू असतो. तर चला, जर ही ॲनालिसिस आपल्याला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.